हाय हॅलो नमस्कार. चला तर आज आपण डाळीच्या पिठाचे धिरडे बनवूया. तर अगदी झटपट होतात आणि नाश्त्यासाठी उत्तमच. तर अगदी झटपट होतात हे धिरडे. तर चला आपण धिरडे बनवूया. तर त्याच्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर आपल्याला किती धिरडे बनवायचे त्याप्रमाणे डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर एवढं पीठ घेतलेलं आहे मी. तर याचे 5-6 धिरडे झाले. डाळीचं पीठ घ्यायचं आहे. नंतर त्यात हळद टाकायची आहे, लाल मिरची टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे. तर इथं मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे बघा, छान असं. इकडं मी तवा तापत ठेवलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर तवा छान तापलेला हवा, म्हणजे धिरड्याला जाळी छान पडते. तर इथं मी धिरडं टाकून घेतलेलं आहे बघा. तर पळीच्या साहाय्याने असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. नंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान एक वाफ काढून घ्यायची आहे. नंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान पलटून घ्यायचं आहे. तर एक साईड पूर्ण भाजून घ्यायची आहे. नंतर पलटी करून दुसरी सुद्धा बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर असंच अलटून पालटून आपण हे धिरडे छान भाजून घ्यायचे आहे. तर अगदी झटपट होतात. तर भाजीला काही नसेल तर आपण हे असं करू शकतो. तर अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा धिरडे काढून घेतले. अगदी झटपट होतात हे. तर बघा, आपले सगळे धिरडे मी तयार करून घेतलेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले धिरडे बघा, अगदी मऊ लुसलुशीत असे धिरडे तयार झालेले आहे. तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आपण हे देऊ शकतो. तर बघा किती छान आपले धिरडे तयार झालेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले आजचे धिरडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.